तुमची जर एखादी केस पेंडिंग आहे आणि त्याचे समन्स जर पुढच्या पार्टीला मिळत नाही आणि दुसरी केस मात्र भरा चालू आहे, डोमेस्टिक व्हायलन्स केस पत्नीची चालू आहे आणि तुमच्या डिवोर्स केसचं तिला समन्सच मिळत नाही, तर त्याबद्दल मित्रांनो तिच्या डिवोर्स केसमध्ये तशी पुरशीच द्या की अशी केस आम्ही दाखल केलेली आहे आणि त्याची केसची तारीख या न्यायालयात ही आहे. झालं ना, मिळालं ना माहिती मिळण्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळे समन्स येणं गरजेचं नाही, तर त्यासाठी वेगवेगळे ट्रिक्स चा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. मान्य न्यायालयात पुरशीस नावाचा प्रकार असतो, म्हणजे इन्फॉर्मेशन टू कोर्ट. मग या इन्फॉर्मेशनद्वारे तुम्ही ती इन्फॉर्मेशन मान्य न्यायालयाला देण्यासोबत पुढच्या पार्टीला देखील देत असता. त्यामुळे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे आणि अशा गोष्टी आपण मान्य न्यायालयाच्या पटलावर म्हणजे रेकॉर्डवर आणू शकता आणि त्या पुढच्या पार्टीलाही कळवू शकता. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.